माझे नाव ओमप्रकाश गांडुळे आहे आणि या अपघातामध्ये माझी मिसेस दगावली आहे। तर या ठिकाणी आजचं जे आंदोलन आहे तर काल 29 दिवस झालेले आहे आंदोलनाला। तर या ठिकाणी आजचं जे शर्म करो आंदोलन आहे याच्याकरताच आहे का आम्ही 29 दिवसापासून आम्ही इथं आंदोलन करून राहिलो आहे। आमचं साखळी उपोषण चालू आहे आणि या साखळी उपोषणामध्ये आतापर्यंत कोणीही शासन प्रशासनाचा एकही प्रतिनिधी आलेला नाही, आमदार नाही, खासदार नाही या ठिकाणी, आणि त्यांनी आतापर्यंत आमच्यापर्यंत येऊन आली नाही आहे आणि आमची कोणती मागणी आहे, कशा करता हे सुद्धा आम्हाला विचारणा केली नाही। तर आजचं जे आंदोलन आहे शर्म करो हे याच्याकरता आहे का या ठिकाणी आज म्हणजे शरीर सौष्ठव स्पर्धा एक जनप्रतिनिधी आपले आमदार महोदय आहे त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित केली आहे। आमचं असं म्हणणं आहे या ठिकाणी 25 लोक जळून खाक झाले। या घटनेला आज 6 महिने पूर्ण होऊन गेलेले आहे आणि हे लोक जळून त्यांची राख झाली, कोळसा झाले आणि यांच्याबद्दल यांना काहीच नाही। आणि आजच्या दिवशी हे वाढदिवसानिमित्त शरीर सौष्ठव स्पर्धा भरून राहिले आहे आणि त्या ठिकाणी लाखोचे बक्षिसे उधळून राहिले आहे। यांना हे बाबा शोभते काय? कमीत कमी त्यांनी या इथं येऊन हे जे प्रकरण आहे हे कसं झालं आहे, काय झालेलं आहे याच्याबद्दल साधी विचारणासुद्धा केलेली नाही। त्याच्यामुळं आता हे आजचं जे शर्म करो आंदोलन या ठिकाणी होऊन गेलेलं आहे। आम्ही आतापर्यंत जिल्हाधिकारी साहेब, त्याच्यानंतर इथले जे पालकमंत्री आहे, पालकमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, या राज्याचे राज्यपाल रमेशजी बैस यांनासुद्धा निवेदन दिले आहे। विरोधी पक्षनेत्यामधून विजयजी वडेट्टीवार यांनासुद्धा आम्ही विधानसभेचं जे अधिवेशन होतं हिवाळी त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही निवेदन दिलं। त्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला। हे सगळं होऊनसुद्धा आम्ही आतापर्यंत असं काहीच नाही ठेवलं, कोणालाच मिळालं नाही असं नाही आहे। सगळ्यांना आम्ही निवेदनं देऊन चुकलो, सगळं झालं। आजचा 30वा दिवस आहे तरी परंतु आमच्यापर्यंत शासन आणि प्रशासनाचा कोणीही सुद्धा आलेला नाही आहे। एवढी भयानक घटना झालेली आहे ही का 25 लोक आज जळून खाक झाले। एवढी मोठी घटना आहे म्हणजे रेअरमधली रेअर आहे। अरे एवढी मोठी घटना होऊन जर समजा हे जर लोक याची जर दखल घेत नसल तर याच्यापेक्षा अजून काय म्हणावं, म्हणजे 1-2 लोक जर गेले हे तर लक्षही देणार नाही साधं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।